जय माता दी, भारत माता की जय, वंदे मातरम। राज ठाकरे साहेब, आता तुम्ही कम्युनिस्ट माणसाची गोष्टी करतात आहे. मी कम्युनिझमला कम्युनाइझम बोलतो. रशियाची लोकांनी बँड वाजवली. भारताला तुकडे करायला त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांचे कन्हैया कुमार एक उदाहरण है, जिवंत उदाहरण है. हमको मांगती है आजादी, आजादी, आजादी. आजादी, आजादी, आजादी. आम्हाला तुमच्या महान हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं अंश दिसायचं, पण ते आमचं स्वप्न भंग झालं. त्याचं आम्ही काही करू नाही शकत. नुसती स्टेजवर येऊन मिमिक्री करून चालत नाही. तुम्हाला वोट किती मिळतात, किती सीट मिळतात तुम्ही बघितले. टोल नाका तोडल्यावर लोकांनी तुम्हाला वोट दिले का नाही देत आहे? कारण हे लोकांना कळलंय की तुम्ही डेव्हलपमेंटची गोष्टी नाही करतात, तोडफोड राजनीती करतात. नुसतं भिंती तोडायची राजनीती नाही करत, पण लोकांना तोडायचं पण तुम्ही राजनीती करता. आधी तुम्हाला सांगतो, सोशल मीडिया नव्हती, लोकांना अवेअरनेस नव्हती. आता लोक जागृत झाले, लोक हुशार झाले. नेता लोक मामू बनवायला बघतात. थोडे जण मामू बनतात, पण सगळेजण मामू नाही बनत. काय काय भोळे असतात. काय काय लोक तुम्हाला फॉलो करतात. उद्धव ठाकरेजींना फॉलो करतात कारण आपण राज ठाकरेची बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचे वंशज आहे. पण काय फायदा काय? एक तर उदाहरण आहे, त्याचं मी नाव नाही घेणार. सगळ्यांना माहिती लोक त्यांना काय बोलतात. का तुम्हाला वाटतं की लोकांनी बी तुम्हाला नावं ठेवावं? तोडफोडची राजनीती आता चालत नाही. लोक डेव्हलपमेंट बोलतात, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. मोदी साहेबांनी युद्ध का थांबवला? त्यांनी जिथे अटॅक करायचा 9 कॅम्पला अटॅक केले, टेररिस्ट कॅम्प, नंतर बंद केले की युद्ध मध्ये नुकसान होतं. भले पाकिस्तान लहान देश आहे, त्यांच्याकडे पण आपल्यासारखे मिसाईल नसेल तर लहान मिसाईल असतील, त्याच्याने पण आपलं नुकसान होऊ शकतं. थोडं थोडं कुठे कुठे नुकसान होतं. पूर्वी जमान्याची तर तलवारीची लढाई नाही आहे, ही लढाई आहे मिसाईलची, ॲटॉमिक बॉम्बची, न्यूक्लिअर बॉम्बची. तर निर्णय असा तसा कोण घेऊन नाही शकत. आणि तुमचं मला कधी कळत नाही, लोक आता तुम्हाला जम्पिंग जॅक बोलायला लागले. काय बोलतात? जम्पिंग जॅक. आधी तुम्ही शरद पवार साहेबांच्या साईडनी बोललेला आम्हाला आठवण आहे. लाव रे तो व्हिडिओ खूप फेमस झाला. तो व्हिडिओ खूप फेमस झालेला. नाना पाटेकर साहेब तुमच्यावर वैतागलेले. बरं, जाऊन तुम्ही माटुंग्याला त्यांच्या घरी जाऊन भेटला आणि नंतर मांडवळी केली. हनुमान चालिसाचा तुम्ही प्रोग्राम चांगला केलेला, पण तो पण अर्धवट. आणि मध्ये तुमचे जे महान लिडर बाळासाहेब नांदगावकर त्यांनी तुम्हाला येऊन महाकुंभमेळ्याचं तीर्थ दिलं आणि तुम्ही ते नाकारलं. आणि त्याच्यावर तुम्ही लीडरचा पण तुमचा मान नाही ठेवला. आणि तुम्ही काय बोलला की बायकांना खाज उठते आता. काय कसली खाज मला समजत नाही. ये महाकुंभ मेळ्याला किती 7 करोड लोक गेले, काय त्यांना खाज उठली का? त्यांना काय प्रॉब्लेम झाला का? याचं खरं कारण काय सांगतो माहिती? मला कळलंय, लोकांना कळलं नाही. तुम्हाला युपी मध्ये ब्रिजभूषण साहेबांनी यायला नाही दिला, तो राग तुम्ही युपी बिहारवाल्यांवर काढला.
आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी एका मराठी इन्फ्लुएन्सरला पण अटॅक केला. हे काय बरं नाही. ही राजनीती आता फेल होणार आहे. ही राजनीती खूप दिवस चालणार नाही. एक जमाना असेल की तुम्हाला कटिंग पहिला जायला लागेल. समजायची गोष्टी करा. आणि लोक बोलतो ओ देखो राज ठाकरे साहेब वहां कटिंग पी रहे. म्हणजे भाषण आणि प्रवचन उत्तम असतात, पण त्याला काय तथ्य नाही. आज एक बोलाल उद्या काय बोलाल, हे एक सत्य कटू आहे. सीट्स किती मिळाले, काय फायदा झाला तुम्हाला? नाही ना. काय फायदा झाला? काय फायदा झाला तुम्ही सांगा मला. तर आता तुम्ही हे हिंदूंना लढायची गोष्टी चालू केली. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज बनवायचा प्रयत्न केला. शिवाजी महाराज मराठा होते, पण त्यांनी हिंदवी स्वराज. आणि त्याचं मी एकदम क्लिअर मध्ये बोलणार नाही. शिवाजी महाराजांना असं कोणीतरी क्षत्रिय नाही बोलले म्हणून त्यांना राज्य अभिषेक करायला लोक तयार नव्हते, ब्राह्मण लोकांनी. तर त्यांनी त्यांची पूर्वजांची हिस्ट्री सांगितली. ते आता मी तुम्हाला परत सांगू का? ते मी सांगणार नाही. तुम्हाला माहिती असेल, अरे माहिती नसेल तर त्याचा रिसर्च करा. आमचा डीएनए कुठे असू शकते, आम्ही काय सांगून नाही शकत. तर का आम्ही एक दुसऱ्याची भांडण करतो? 10-12 मैल झाले की भाषा बदलते. महाराष्ट्रामध्ये सातारावाले वेगळी भाषा बोलतात, ते भाषा बदलते. घाटी आहे, मग कोकणी भाषा वेगळी आहे. हे तुम्हाला माहिती आहे. पण आपल्याला काहीतरी इम्पॉर्टन्स मिळावं, लोक आपल्याबद्दल चर्चा करावी म्हणून हे केलेली राजनीती बरोबर नाही. एक एथिक्स असायला पाहिजे, ते तुम्ही पकडून धरा. नाही तर लोक बोलतील जम्पिंग जॅक. आज एक बोलतात, उद्या काय बोलतात. आपल्याच लोकांची मारहाण करून किती दिवस चालेल? किती दिवस चालेल? ती राजनीती चालणार नाही. तुम्ही जे मध्ये हिंदुत्वाचे आयडिओलॉजी धरून पकडून चाललेलं ते बरं होतं, ते चांगलं होतं. आम्हाला तुमच्यावर खूप आशा होती, पण ही आशाची निराशा झाली आहे. आणि निराशा होऊन तुम्ही आता भाषेवर वळलाय. हे काय चांगलं नाहीये, हे काय उत्तम नाहीये. मला एवढंच सांगायचं होतं. आणि लोकांना पण बोलायचं होतं की तुम्ही आता जागे व्हा. कधी कधी लीडरचे जे मुलं असतात त्या लोकांनी हे ग्रासरूट लेवलमध्ये काम केलं नसतं, म्हणून त्यांना राजनीती कधी कधी कळत नाही. माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचा आवाज आमच्या कानात अजूनही गुंजतो. तुमचे जे पण भाषण आहे आम्ही थोडंसं आठवण आता विसरून गेलो. आता कम्युनिस्टची गोष्ट करू नका. कम्युनिझम इज द बिगेस्ट कम्युनाइझम, हे लक्षात ठेवा. आणि बाकी तुमचे फॉलोअर्सना आपण बोलतो की काय बोलतात त्या उद्धव ठाकरे साहेबांना बाळासाहेब ठाकरे असताना हॉस्पिटलमध्ये बघितलं नाही, त्यांना काहीतरी लहान लहान वडे दिले, हे मी ऐकलेलं. मी काही झालं तरी उद्धव ठाकरेशी हात मिळवणार नाही, हे सगळ्यांना आठवण आहे. आणि तुम्हाला माहित नाही, फडणवीस साहेब चाणक्य आहे, त्यांच्याकडून काहीतरी दोस्ती करून शिकला असतं तर बरं झालं असतं. त्यांच्यासमोर तुम्ही जास्त टिकणार नाही. उगाच ही बेकारची राजनीती करू नका, नाही तो हे जसपाल भट्टी सारखा फ्लॉप शॉप होईल. जय माता दी, भारत माता की जय, वंदे मातरम.